हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग मी काढत आहे कारण दादाचं खूप डोकं दुखत होतं, म्हणून ते तसंच शाळेत गेलं आहे. आज आहे मंडे आणि मंडे म्हणजे आपला सोमवार आहे. माझी झालेली आहे शाळेची तयारी आणि मी पण निघणार आहे थोड्या वेळात. आणि तर भेटू नंतर. शाळा सुटल्यास मी आलो मग मंदिरात आल्यावर नंदीला आपण जल अर्पण केले. तब्येत तर बरी नव्हती, पण मम्मी म्हणाली चल मंदिरात जरा बरं वाटेल. मग काय आलो मंदिरात. इथं महादेवाच्या पिंडीवर जल चढवत होती मम्मी. आपण कितीही आजारी असलो तरी देवळात गेल्यास काही वेगळीच ऊर्जा मिळते आपल्याला. इथे मग महादेवाची पिंड, चंदन आणि फुले होते, गुलाब आणि धोत्रा पण होता. याने मस्त असं सजवलेली आहे. इथं मग मम्मीनं केली व म्हणायला आरती चालू. म्हणलं आपल्याला आरती मधलं पण येत नाही, पण मम्मीने इथं सगळी आरती म्हणायला सुरुवात केली होती. म्हणलं बरंच मम्मीला असं काही येतंय देवा धर्माचं. तिथून आल्यावर मी एक घेतली होती झोप आणि मम्मीनं तोपर्यंत मला आणून दिली कॉफी, कारण थोडंसं डोकं दुखायचं बंद होईल म्हणली आणि तुला बरं पण वाटेल. मग मी कॉफी प्यायला चालू केली, पण मला कशातच मन लागत नव्हतं आज. आणि अर्णव तर काय चमच्यानं चांगलीच बर्फू लागला. तोपर्यंत तो पण शाळेतून आला होता. मग केला अर्णवाने मी थोडासा अभ्यास आणि माझं काहीच खाण्यात मन लागत नव्हतं, म्हणून मम्मीला म्हणलं काही विशेष कर. आणि मम्मीनं किचनमध्ये जाऊन भट्ट्यांना सुरुवात केली होती, कारण माझ्या तोंडाची पूर्ण चव गेली होती, म्हणून तिने भट्ट्या करत होती. तर मित्रांनो, माझी तब्येत जरा डॅमेजच होती, कारण काल आपण दिवसभर मॅगी खाल्लेली आहे. आपण जर एकच आयटम दिवसभर खाल्ला तर ते आपल्या शरीराला पचन होत नाही. पण चपाती पोळी हे होत असतं, कारण ते फास्ट फूडसारखं नाही आणि ते हेल्दी असतं. आणि हे मॅगी हे हेल्दी नसतं. तुम्ही पण असं रोज रोज खात जाऊ नका, कधीतरी हफ्त्यातून एकदा दोनदा असं खात जा. आणि रोज जर खाल्लं तर त्याची किसन पण येते आणि आपल्या शरीराला ते पचन होत नाही. म्हणून मी तर काही सकाळपासून जेवलो नव्हतो, म्हणून मम्मीनं केलं होती आपल्याला इकडं भट्ट्या करू लागली मम्मी. बघा, तर उकडाय ठेवलेल्या होत्या भट्ट्या मम्मी करत आहेत. तोपर्यंत अर्णव इकडे करत होता अभ्यास, मी पण बसलो होतो अभ्यास करत. मी तसाच गेलो शाळेत, कारण तब्येत खूपच खराब झालेली होती. अर्णव पण होता, तर दाखवतो. इथं बसला होता त्याचं वर्क करत. मला ड्रॉइंग काढून दे. ड्रॉइंग तुला येत नाही? कोणती काढायची? आरती आहे. अर्णव मला रिक्वेस्ट करत आहे की ही ड्रॉइंग मला काढून दे, मला जमत नाही म्हणून. आणि मी म्हणलं तर काढून देतो. तो खूपच माझ्या पुढे रिक्वेस्ट करू लागला. आता पण म्हणायला प्लीज प्लीज. आणि त्याचं तोंड बघा, मी नाही म्हणलं होतं त्याला. तुझी तू काढ ना. मला येत नाही एवढी अवघड. ती थोडीच अवघड आहे. लय अवघड आहे, तुला कळत नाही. मला कळत नाही, लय अवघड आहे. तर बघा, लय अवघड आहे म्हणायलाय, तुला कळत नाही. तर ह्याला सगळं म्हणजे असं नीटनेटकं पाहिजे असतं आणि स्वतः पण काढायचं नाही, असं माझ्याकडून काढून घ्यायचं.
तर आणि पुन्हा मॅडमला म्हणायचं मीच काढली. दादा तू कंटिन्यू कर ड्रॉइंग, मी बी कंटिन्यू करतो काय ब्लॉग. कर ना मग. करतो की मग. तर मित्रांनो, मी म्हणलं अर्णवला आता तू काय करू नको, आता मी ड्रॉइंग काढून देतो. तर त्यानं अभ्यास तरी करावा का, तर ते पण नाही. ते जाऊन डायरेक्टच आता कॉटवर बसलाय आणि कलर घ्यायलाय बघा. त्या काय असलं चालत असतंय का, कलर वाटूळ करायलाय. मग ह्याला दिले टोले. मग मी पण इथं थोडीशी ड्रॉइंग काढली होती गडबडीत, पण एवढी काय नाही आली चांगली. आणि इकडं मम्मी करू लागली आपला स्वयंपाक. अर्धा झालेला होता, वरणाला फक्त फोडणी टाकायची होती. छान असं सुगंध सुटला होता. आणि इकडं आपल्या भट्ट्या अशा क्रंची झालेल्या होत्या. तर गाईस, मम्मीनं केलेलं आहे भट्ट्या. तर आता आपण जेवूयात. आणि अर्णवनं तर रट्ट्या चालू केलेला आहे काकडीवर निसत्या. तर बघा, गार लागायला म्हणायला, अजून दातायला हात लावायलाय. मग म्हणलं त्याला सेन्सोडाईन घे म्हणून म्हणलं. मग इकडं होते मुरकुलं. तर अर्णव ह्याच्यावर पण ताव धरतोय थोड्या वेळाने. आता मग आमच्या जेवणाची झाली होती वेळ. तुम्ही पण जेवा आणि शेअर करा, लाईक करा, कमेंट करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. पुढची ना मला मजा वाटते. मजा येते. खेळायची वस्तू आहे का ती? एक तर इथं धड काम आहे ना तुला एक.